विरोधी पक्षाच्या वतीनं 260 अन्वये जो प्रस्ताव केला यामध्ये राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदारीमध्ये झालेला गैरव्यवहार, राज्यभरातील ठेकेदारांचे करोडो रुपयांचे देणे प्रलंबित असणे आणि कंत्राटदारांच्या कामांची बिलं मिळाली नसल्याने सुमारे 3 लाख कंत्राटदारांनी काम बंद करण्याचा इशारा देणे, प्रलंबित देयकं मिळवण्यासाठी टक्केवारी मागणे याचा उल्लेख करून काही सदस्यांनी, सन्मान्य सदस्यांनी या ठिकाणी आपले विचार मांडले। त्यामध्ये श्री भाई जगताप, श्री प्रवीण दरेकर, श्रीयुत अनिल परब, श्रीयुत नीलमताई गोरे, श्री संजय खोडके, श्री विक्रांत पाटील, श्री अभिजित वंजारी, श्री प्रसाद लाड, श्री अरुण लाड, श्रीमती मनीषा कायंदे, श्री राजीव पोद्दार, श्री अनिकेत तटकरे आणि श्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू आणि श्री सदाभाऊ खोत यांनी आपापले विचार याच्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या याच्यावर मांडले। सभापती महोदय, आपल्याला माहीत देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्रजी मोदी यांनी आपल्या देशाची अर्थव्यवस्था जी आहे ही 5 ट्रिलियनपर्यंत नेण्याची किंवा 5 ट्रिलियन करण्याचा निर्धार केलेला आहे आणि या 5 ट्रिलियनच्या आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये महाराष्ट्राचे आपले मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी 2030 पर्यंत $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेत उद्दिष्ट आपण गाठायचे हे त्यांनी सुद्धा उद्दिष्ट ठेवलेलं आहे। आणि अशा याच्यामध्ये सभापती महोदय, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि यासाठी या विभागामध्ये माध्यमातून जे राज्यातील पायाभूत सुविधा ज्याला आपण इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतो या सुविधांच्या विकास कामांची गती कायम ठेवण्यासाठी शासन हे पूर्णपणे कटिबद्ध आहे। शेवटी कुठल्याही राज्याची इकॉनॉमी, कुठल्याही देशाची इकॉनॉमी जर वाढायची असेल तर आपल्याला सर्वांनाच सभापती महोदय माहीत आहे की इन्फ्रास्ट्रक्चर आपलं हे चांगलं पाहिजे। मग रस्ते, रेल्वे, एअरपोर्ट्स आणि आपले जे बंदर आहेत हे सुसज्ज आणि काळाच्या यानं असले तर इकॉनॉमीमध्ये भर घालू शकतात। ही खऱ्या अर्थानं इन्फ्रास्ट्रक्चरची गरज किंवा ओळख आहे। आणि अशा याच्यामध्ये सभापती महोदय, बांधकाम विभागाकडनं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत सुमारे 1,09,021 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचं विस्तीर्ण जाळं हे आपल्या राज्यामधलं येतं। त्याचबरोबर 12 उपभोक्ता विभागांचे सुद्धा हे कामं ही सार्वजनिक बांधकाम विभाग आपला करत असतो। त्याचबरोबर सभापती महोदय, विजन 2047चं एक आपण भव्य असं हे प्रोजेक्ट म्हणा किंवा एक विजन डॉक्युमेंट आपण तयार केलं। याच्यामध्ये विकसित महाराष्ट्र 2026-47 अंतर्गत महाराष्ट्रामध्ये 6,000 किलोमीटरचे द्रुतगती महामार्गाचे बांधकाम करण्याचे उद्दिष्ट आपण ठेवले। महाराष्ट्र राज्याचे इन्फ्रामॅन म्हणून ज्यांना आपण ओळखतो माननीय देवेंद्रजी यांच्या दूरदृष्टीनं हे सगळं नियोजन आपण करत आहे। आणि या याच्यामध्ये सभापती महोदय, राज्यात सध्या 794 किलोमीटरचे जाळे आपले रस्त्यांचे द्रुतगती मार्गांचे आहे। 26-27 पासून दरवर्षी 150 किलोमीटर याप्रमाणे 2030 पर्यंत 6,000 किलोमीटर हे जाळे वाढवण्याचा जो आहे तो नियोजन आपल्या विभागाचा आहे। त्याचबरोबर विभागाच्या अखत्यारीत रस्त्यांपैकी 30% म्हणजे सुमारे 92,000 किलोमीटर रस्त्यांचं कोर नेटवर्कमध्ये रूपांतर
करण्याचं नियोजन हे सार्वजनिक बांधकाम विभागानं या ठिकाणी ठेवलेलं आहे. सभापती महोदय, या याच्यामध्ये जे काही प्रामुख्याने सगळ्यांनीच मुद्दे किंवा जे विषय या ठिकाणी मांडले ते म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या थकीत देयकांबद्दल आणि या थकीत देयकांबद्दल हे थोडी माहिती जी सभागृहापुढं आहे, पण परत एकदा मी या निमित्तानं सगळ्यांच्या समोर ठेवू इच्छितो की सभापती महोदय, थकीत जी देयकं सार्वजनिक बांधकाम विभागाची आहेत ती आत्ताच्या ह्याला 17,562 कोटी इतकी आहे. जो चर्चा होताना सभापती महोदय काय होतं की जो स्पिल ओव्हर आहे, या स्पिलचा आकडा धरून थकीत असं थोडं समज होती आहे किंवा संबोधलं जातं आहे. पण सभापती महोदय, जो स्पिल 2024मध्ये 89,668 कोटी होता, तो आज स्पिल जो आहे हा 53,099 कोटीवर हा स्पिल आलेला आहे. आपण सभापती महोदय 17,562 कोटी इतकी आपली देयक आहे. या स्पिलचा याच्यामध्ये सुद्धा सभापती महोदय आपल्याला आणि सदस्यांना पण माहीत आहे, या स्पिलमधली सगळीच कामं आजच्या याला चालू आहेत किंवा सगळीच चालू होतात असं नाही. काही ठिकाणी कामं रद्दसुद्धा होतात, काही ठिकाणी जागेच्या अभावी, काही ठिकाणी लिगल काही याच्यामुळं कामं तिथली पूर्णत्वाला जात नाहीत. त्यामुळं हे सगळं जे आहे हे सगळं थकीत आहे हे जे समजलं जाते किंवा जे केले अशी वस्तुस्थिती नाही आहे. आपली थकीत देयकं मी परत एकदा सभापती महोदय आपल्या माध्यमातून सदनाला सांगू इच्छितो की 17,562 कोटीची आहे. त्यासाठी सुद्धा सभापती महोदय आज आपल्याकडं 18,950 कोटी इतकी तरतूद अर्थसंकल्पित आपण केलेली आहे आणि मागील वर्षाच्या तुलनेत सभापती महोदय ही तरतूद 62% आपल्याला वाढवून विभागाला दिलेली. त्यामुळं या थकीत देयकांचं सुद्धा जे आहे ते योग्य पद्धतीनं नियोजन सभापती महोदय केलं जाईल. त्याच्यासाठी लागणारी अर्थसंकल्पीय तरतूद आपल्याकडे आहे. त्याचबरोबर सभापती महोदय, सर्वांनीच जे आपण जे पेमेंट हे करतो त्याच्यावर सगळ्यांनीच थोडा एक उल्लेख केला आणि प्रस्तावात बने की या बाबतीमध्ये पारदर्शकता असणं गरजेचं आहे आणि पारदर्शकता ही आणण्यासाठी आणि जे काही सदस्यांनी उल्लेख केला की बिलं मिळवण्यासाठी टक्केवारी द्यायला लागती वगैरे, सभापती महोदय असं कुठलेही हे म्हणजे त्याच्यामधनं काहीतरी मिळावं, काहीतरी मिळालं पाहिजे असलं काही हे नाही. आज आपण ट्रेड्सची यंत्रणा सभापती महोदय ही लागू केलेली आहे. लवकरच त्याला कॅबिनेटनं तर मान्यता दिली आहे. विभाग पुढच्या याच्यावर आता काम करतोय. आपण त्याला लागणारी जे म्हणजे RBIचे जे काही प्लॅटफॉर्म्स आहेत त्यांच्याशी आपण करार केलेत आणि या ट्रेड्सच्या माध्यमातून सभापती महोदय डायरेक्ट जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्यांच्या अकाउंटला ऑनलाईनच ही सगळी सिस्टम जी आहे ही होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जी छोटे कॉन्ट्रॅक्टर आणि मोठे कॉन्ट्रॅक्टर ह्याच्यामध्ये जी तुलना होती त्यात ह्याच्यामध्ये जे छोटे कॉन्ट्रॅक्टर आहेत ह्यांना जास्तीचा म्हणजे वापर किंवा फायदा या ट्रेड्सच्या माध्यमातून सभापती महोदय होणार आहे. आज सभापती महोदय, आपण आत्तापर्यंत जर बघितलं जानेवारी 25 ते जून 26 पर्यंत 38,022 कोटी इतका निधी आपण वितरित केलेला आहे आणि 26-27च्या आर्थिक वर्षात प्रलंबित देयकांच्या अनुषंगाने आपण 3,296 कोटी इतका निधी वितरित आपण केला आहे आणि ट्रेडसाठी सुद्धा सभापती महोदय प्लॅटफॉर्मद्वारे 3,296 कोटी देयकांची म्हणजे ते अदा करण्याचं नियोजन आपण करून ठेवलेलं आहे. त्यामुळं नक्कीच पारदर्शकपणा ठेवून या ट्रेडच्या माध्यमातून जी देयकं आहेत ती संबंधित ठेकेदारांना उपलब्ध करून दिली जातील, लवकरात लवकर दिली जातील, तशी अर्थसंकल्पीय आपली तरतूद पण आहे. त्याचबरोबर
हे बहुतांशी सगळ्यांनीच या विषयावर सभापती महोदय आपले विचार मांडले होते. त्यामुळं त्या बाबतीत उल्लेख या ठिकाणी मी करू इच्छितो. प्रवीण दरेकर साहेबांनी सभापती महोदय महाबळेश्वर ते पोलादपूर मार्गे दापोली रस्ता झाला पाहिजे, त्यासाठी केंद्र सरकारकडं पाठपुरावा करावा. पोलादपूर महाबळेश्वर रस्त्यावरील अपघात कमी करण्यासाठी हा रस्ता रुंद करावा, तसेच काही ठिकाणी कठडे घालण्यात यावेत. तर या बाबतीत सुद्धा सभापती महोदय मी आपल्या माध्यमातून सन्माननीय सदस्य दरेकर साहेबांना सांगू इच्छितो की पोलादपूर महाबळेश्वर रस्त्याचं रुंदीकरणाचं काम आपण याआधीच हाती घेतले. या रस्त्याचं जे पोलादपूर महाबळेश्वर पाचगणी वाई शिरूर या संपूर्ण रस्त्याचं 2 टप्प्यात रुंदीकरण व सुधारण्याचं काम आपण MSIDC या यंत्रणेद्वारे हाती घेण्यात आलेलं आहे. हॅममधलं हे काम आहे सभापती महोदय. पहिला टप्पा जो आहे तो 24 किलोमीटरचा आहे. यामध्ये पोलादपूर महाबळेश्वर रस्ता ही 24 किलोमीटर लांबी, एकूण 138.53 कोटी असून सध्या 50% काम सभापती महोदय या रस्त्याचं पूर्ण झालं आहे आणि 2027 पर्यंत बाकीचं काम जे आहे ते पूर्ण करण्याचं नियोजन विभागानं केलेलं आहे. हॅम योजनेअंतर्गत या संपूर्ण रस्त्याला म्हणजे लागणारे कठडे, क्रॅश बॅरियर्स आणि जे काही संरक्षणाच्या ज्या काही उपाययोजना गरजेच्या आहेत त्या उपाययोजना सभापती महोदय या म्हणजे त्याच्यामध्ये धरलेल्या आहेत आणि त्या पूर्ण करतोय. सन्माननीय सदस्य अनिल परब साहेबांनी सुद्धा निविदा प्रक्रियांबद्दल काही इथं मुद्दे उपस्थित केले. त्यामध्ये कार्टेल वगैरे केलं जातंय होतंय अशा पद्धतीची त्यांनी इथं म्हणजे मुद्दे उपस्थित केले आणि मी त्यांचं हे आभार मानतो की त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. सभापती महोदय मी सर्वप्रथम आपल्या माध्यमातून त्यांना आश्वस्त करू इच्छितो की परबसाहेब कुठलंही कार्टेल या ठिकाणी चालू दिलं जाणार नाही. जर कार्टेल कुठलं होत असेल झालं असेल तर ते आम्ही 100% मोडून काढू. त्याचबरोबर सभापती महोदय जे काही निविदा प्रक्रियांबद्दल मान्य परब साहेबांनी काही हरकती काही केले त्यामध्ये एकतर सभापती महोदय आपण सर्व निविदा वर्तमानपत्रामध्ये व्यापक प्रसिद्धी देऊन आपण ह्या करत म्हणजे प्रसिद्धी देण्यात येते. आपण त्या प्रमाणात नाही करत असतो. सर्व निविदा ऑनलाईन करण्यात आलेल्या असतात. कामांकरता वापरण्यात आलेले निविदा प्रपत्र हे केंद्र सरकारकडून वापरण्यात येणारे मानक EPC प्रपत्र स्टँडर्ड बिड डॉक्युमेंट ज्याला आपण म्हणतो त्याप्रमाणे वापरण्यात येते. त्याचबरोबर स्टँडर्ड बिड डॉक्युमेंटमधील सर्व अटी शर्ती लागू असून निविदाची टेक्निकल क्वालिफिकेशन क्रायटेरियाप्रमाणे कॉन्ट्रॅक्टर सदर निविदांना पात्र ठरतो. त्याचबरोबर एक त्यांनी मुद्दा सन्मान्य परब साहेबांनी केला की कॉन्ट्रॅक्टर एका ह्याच्यामध्ये पात्र होतो आणि त्याच ह्याच्यामध्ये दुसऱ्या ह्याच्यामध्ये अपात्र होतो. आपल्याला पण सभापती महोदय माहीत आहे की समजा आता कुंभचा विषय त्यांनी प्रामुख्याने केला की आज कुंभची कामं मोठ्या प्रमाणावरनं नाशिकमध्ये चालू आहेत आणि असं असताना बऱ्याच लोकांनी एक कॉन्ट्रॅक्टर एक साधारण हे असतं की एक काम भरत नाहीत, ते जास्त कामं निघाली 4-2 कामं भरतात आणि मग ती भरल्यानंतर बऱ्याच वेळेला सभापती महोदय जे पात्र अपात्रच हे जे होतं कधी कधी जे काम त्यांना मिळणार असतं किंवा जे काम ज्या कामामध्ये त्यांचंही असतं ते घेतल्यानंतर दुसऱ्या कामाला जी EMD आहे ती भरली जात नाही. त्यामुळं डिस्क्वालिफिकेशन होतं. काही वेळेला बिड कपॅसिटीच्या ह्याच्यामुळं सुद्धा डिस्क्वालिफिकेशन होतं. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे डिस्क्वालिफिकेशन होतं. तांत्रिकदृष्ट्या जर टेक्निकली आपण डिस्क्वालिफाय झालं तर आपण सभापती महोदय ते ऑनलाईन हे करत असतो डिस्क्वालिफिकेशन कशामुळे झालं आहे. 2 दिवस त्यांना आपण मुदत पण देतो त्याच्यावर डिस्क्वालिफिकेशनवर त्यांचं जे आहे ते करण्याची. आणि सभापती महोदय हे आपल्याला पण माहीत आहे की अनेक वेळेला जर चुकून म्हणजे चुकून म्हणण्यापेक्षा की
हेतू पुरस्कार जर डिस्क्वालिफाय केलं तर अनेक वेळेला कॉन्ट्रॅक्टर कोर्टामध्ये सुद्धा जातात डिपार्टमेंटच्या विरोधात. त्यामुळे तसं कुठलीही गोष्ट या ठिकाणी, पण तरी जे काही मुद्दे इथं टेंडर प्रक्रियेच्या बाबतीमध्ये मांडले गेले, आम्ही परत एकदा या सगळ्याची VQC असेल आमच्या विभागामाध्यमातून चौकशी करू आणि त्याचं अशा पद्धतीनं कुणी म्हणजे सगळी माहिती घेतली जाईल, अशा पद्धतीनं ज्याचा कार्टेल म्हणून उल्लेख केला गेला असले कुठलेही प्रकार झालेले नाहीत, पण होऊन पण दिले जाणार नाही. कुंभमेळ्याच्या कामांचं पण सन्मान्य परब साहेबांनी काही उल्लेख केला की कामं दर्जेदार होत नाही आहेत. काही कामांच्या त्यांचं म्हणणं आहे की आत्ताच कॉन्क्रीटच्या कामांना काही ठिकाणी तडे पडलेले आहेत. तर कुंभमेळ्यांच्या या कामाबद्दल पण सभापती महोदय आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की यावेळेला कुंभमेळ्यांच्या कामांना आपण 4 स्तरीय क्वालिटी कंट्रोल सिस्टम आपण लावलेली आहे. म्हणजे नुसतंच जे VQC आमचं डिपार्टमेंटचं आहे ते नाही, तर यामध्ये सर्व रस्त्यांसाठी स्वतंत्र गुण नियंत्रण एक तर प्रयोगशाळा आपण स्थापित केलेली आहे. त्याच्यानंतर सभापती महोदय दक्षता आपलं सार्वजनिक बांधकाम विभागाचं दक्षता गुणनियंत्रण कक्षाकडून कामांची व तिथल्या मटेरियलची तपासणी केली जाते. त्याच्यानंतर परत सभापती महोदय विभागाने नेमलेले ऑथॉरिटी इंजिनियर तसेच IIT मुंबई यांच्यामार्फत आपण तपासणी करून घेतो आणि परत ही तपासणी झाल्यानंतर परत कुंभमेळा प्राधिकरणानं जे विशेष तज्ज्ञ सल्लागार म्हणजे TUV ही कंपनी त्यांनी नेमली आहे, त्यांच्याकडनं पण आपण या कामांचं हे करून घेतो. त्यामुळं ज्याचा उल्लेख सन्मान्य परब साहेबांनी केला की देवाच्या इथला पैसा लुटण्याचं काम होऊ नये. सभापती महोदय मी आपल्या देवाच्या राज्यामध्ये हे होणार पण नाही आणि आम्ही कुणी होऊन पण देणार नाही. देवाभाऊंच्या म्हणजे हे होणार पण नाही आणि आम्ही होऊन पण देणार नाही. शेवटी ज्या घराण्याचा वारसा आज मला आहे त्याचा उल्लेख सगळ्या 200 सदस्यांनी केला. या नक्कीच सभापती महोदय या घराण्यानं देव देश आणि धर्मासाठी सगळं केलेलं आहे आणि नक्कीच जी अपेक्षा परब साहेबांची आमच्याकडनं आहे विभागाकडनं आहे ती आम्ही आणि पुढचा कुंभ येईल त्यावेळेला कुंभची कामं नीट झालीत का नाही, दर्जेदार झालीत का नाही हे बघण्यासाठी मला 100% खात्री आहे की परब साहेब पण इथं असणार, मी पण इथं असणार. त्यामुळे त्यावेळेला हे काय म्हणायचं जे असेल ते ह्याचं नक्कीच कामाचा दर्जा हा आपल्याला येईल. त्यामुळं त्याच्यामध्ये आम्ही पूर्ण सन्मान्य आपल्या विभागाकडनं जे आहे ते दर्जाच्या बाबतीत आणि टेंडरिंगच्या बाबतीत हा जी काही दक्षता जी काही उपाययोजना करणं गरजेचं आहे ते केलं जाईल. श्रीमती नीलम गोरेताईंनी पण काही इथं मुद्दे मांडले. त्यांच्या ह्याच्यात समृद्धी महामार्गावरच्या जनसुविधा केंद्र उभारणे, पुणे येथे आयोजित करणाऱ्या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेबद्दल पण सभापती महोदय महाराष्ट्र शासनाने दिनांक 1 जुलै 2026 रोजी आपण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यालगत जनसुविधा केंद्र उभारण्याबाबत आपण मार्गदर्शक सूचना आता ताई आपण दिलेल्या आहेत. यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजे समृद्धी मार्गाचं तर चालूच आहे, पण आपले बाकीचे जे हायवे आहेत या हायवेंवर साधारण 60 जनसुविधा केंद्र आपण उभा करतोय. त्यासाठी आपण तिथं आपण जर कोकणात जात तर मला वाटतंय ह्याला वुलू म्हणून एक आहे, त्यांचे नवीन कन्सेप्ट आहे टॉयलेटचा. तर अशा पद्धतीचं महिलांना त्या ठिकाणी रोजगार पण मिळावा आणि त्या ठिकाणी महिलांसाठी आणि पुरुषांसाठी स्वच्छ आणि हे टॉयलेट्स असावे अशा पद्धतीचं आपण हे केलं. तर त्याचं आपण पुढचं EOI वगैरे आपण आता हे करतोय आणि ही जनसुविधा केंद्र आपली उभारली जातील. सायकलथॉनच्या बाबतीत पण आपण ताई हे केलं. आपल्याला माहिती आहे की भारतात पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा ही 19 ते
23 जानेवारीपर्यंत 2026 या कालावधीत पुणे येथे पार पडली. त्यानुसार म्हणजे 200 किलोमीटर लांबीचे रस्ते सभापती महोदय आपण 80 दिवसामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागानं पूर्ण केले. आणि या रस्त्यांचा दर्जा अतिशय उच्च दर्जाचे रस्ते आपण केलेले आहेत. सायकलिंग म्हणजे जी स्पर्धा झाली या आंतरराष्ट्रीय सगळ्या यांनी सुद्धा या रस्त्यांच्या दर्जाची हे केली. आता आपण पुढचा टप्पा जो आहे तो 27 साली होणाऱ्या टप्पा 2 आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेसाठी 398 किलोमीटरच्या रस्त्यांची सुधारणा आपण आता सभापती महोदय करतोय. त्यासाठी PWD, PMRDA आणि पुण्याची DPDC यांच्या माध्यमातून तिन्हींच्या माध्यमातून 629 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे. आणि कामंसुद्धा गतीने नियोजनबद्ध पूर्ण करण्याचं जे आहे ते नियोजन हे विभागाचं सभापती महोदय चालू आहे. सभापती महोदय परब साहेबांच्या ह्याच्यातला एक विषय एक मुद्दा जो आला होता त्यात एक त्यांनी उल्लेख केला होता की सगळ्या ज्या कुंभमेळ्याच्या ज्या झाल्या त्या ह्या अभावेनं झाल्या. तर त्यात सभापती महोदय मी नक्कीच सांगू इच्छितो की साधारण 34 निविदा ज्या आमच्या सार्वजनिक बांधकामच्या विभागाच्या झाल्या होत्या त्या ज्या आहेत त्यापैकी 14 निविदा ह्या अंदाजपत्रकापेक्षा कमी दराच्या आहेत. आणि दुसरं एक सभापती महोदय काय आहे की आपला राज्याचा SSR जो आहे हा 3 वर्ष आपण वाढवलेला नाही आहे. त्यामुळे थोडं जे दर आहेत म्हणजे दर जे आजची म्हणजे महागाई म्हणा किंवा स्टील असेल सिमेंट असेल किंवा आता ही वॉरमुळे डांबराचे वगैरे ह्या कॉस्ट थोड्या वाढल्यात. पण नक्कीच याच्यामध्ये कुठलाही गैरप्रकार होणार नाही किंवा चुकीच्या पद्धतीनं जे टेंडर आहेत ते वाढीव ह्यानं जाऊ नयेत या पद्धतीचं जे असेल ते केलं जाईल. त्याचबरोबर बाकी सभापती महोदय इतर जे आहेत त्यामध्ये भाई जगताप साहेबांनी पण हे केलं होतं. पण ठीक आहे, आता नावं घेऊ नका म्हणजे सभापती महोदय मी एवढं सांगू इच्छितो की नक्कीच या सगळ्या सार्वजनिक काम म्हणजे मगाशी परब साहेब बोलले की सार्वजनिक बांधकाम विभाग हे बदनाम विभाग आहे वगैरे वगैरे असं काही हे नाही. आमच्या विभागाचं कामकाज हे पारदर्शक पद्धतीनं कसं झालं आणि सन्मान्य मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली 100% पारदर्शकता विभागाच्या ह्याच्यामध्ये जी आहे ती ठेवली जाईल आणली जाईल हे या निमित्तानं मी सर्वांना आश्वस्त करू इच्छितो. घ्या मंत्री महोदय तुम्ही बोलणार कोण? सभापती महोदय राज्य उत्पादनचं पण माझ्याकडं